हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि खूप दिवसानंतर आपला एंगेजमेंटचा व्हिडिओ फायनली तुमच्यापर्यंत येत आहे. पण तरीही ना छोटा मोठा म्हणजे जे काही माझ्याकडे व्हिडिओ आले आडव्या ह्याच्यामध्ये आडव्याच्या फ्रेममध्ये असतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी प्रॉपर असा व्हिडिओ तर नाही झाला आहे, पण तुम्हाला आवडेलच. पुढे बघत राहा तुम्ही आणि कंटिन्यू नक्की करा, कारण की जे काही एंगेजमेंटचे जे मेन मुवमेंट असतात ना ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी आधी नवरीबाईची पूजा करून घेतली आणि पूजेला मी आणि माझे मिस्टर बसलो होतो. सो जाऊबाईंची पूजा करून घेतली, छान त्यांना ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे जे काही साखरपुड्याचा विधी आहे तो सगळा व्यवस्थित पार पाडून घेतला आम्ही. आणि नंतर मग नवरदेवची म्हणजे माझ्या दिरांची पूजा करण्याची वेळ आली होती. आणि असंच मग नातेवाईकांना सांगितलं होतं की माझा एक व्हिडिओ शूट करा. तर मी सगळ्यांकडून थोडा व्हिडिओ घेत एक असा 8-1 मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे. आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल. आणि तसंही डिटेल्स व्हिडिओसाठी ना मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जे काही आमचं डान्सिंग वगैरे आहे ते मी त्याच्यात टाकणारच आहे. सो शॉर्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका नक्की. तर मी अशी छान तिची पूजा करून घेतली आणि हे सगळं एंगेजमेंटचा विधी आमचा सुरू झाला आणि तिला साडी वगैरे देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आमचा. जाऊबाईंची पूजा झाल्यानंतर माझ्या दिरांची औक्षण किंवा पूजा करण्याची वेळ आली होती. तर त्यांचाही विधी त्यांचे इकडचे सासरचे लोक पूर्ण करत होते. त्यांचा विधी झाल्यानंतर दोघं नवरदेव नवरी कपडे चेंज करून येऊन आणि मग त्यांची एंट्री वगैरे होणार होती. तर जाऊबाई तयार होऊन आल्या होत्या छान मस्तपैकी. आणि त्यांचं मग आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेतला. तिथे छोटीशी ओटी भरण्यात येते साखरपुड्याच्या ह्याच्यात. आणि मग ती ओटी भरली, तिला हार वगैरे घातला, जो शुगर बॉक्स असतो तो तिच्याकडे दिला आम्ही. आणि फायनली नवरीबाई आमच्या झाल्या आणि मग आमचा पुढचा विधी पूर्ण परत सुरू करण्यात आला होता. दोघांच्याही एंट्रीला मस्त छान त्यांनी डान्स केला आणि तो सगळ्यांना खूप आवडला. आणि आमच्या घरामध्ये असं पहिलेच एंगेजमेंट झाली होती की जी अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केली किंवा अशा प्रकारे सगळं नियोजन केलं होतं आम्ही. आणि खूप 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 छान वाटत होतं आम्हाला. आणि इतर पाहुण्यांनाही ह्यांचा डान्स असेल काय असेल खूप आवडलं सगळं. आमची काही प्रिपरेशन केलं होतं, जे काही आम्ही तिला देण्याच्या वस्तू प्रिपरेशन केल्या होत्या त्याही मी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये दाखवेलच. पण अशा प्रकारे त्यांची दोघांची छान एंट्री झाली. आणि रिंग सेरेमनी बाकी होती. तसं ती पूजाविधी झाल्यानंतर तो कार्यक्रम आम्ही लगेच करून घेणार होतो, कारण खूप लेट झाला होता सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग हाही कार्यक्रम आम्ही उरकून घेतला लवकरच.
फायनली माझ्या भाच्या रिंग घेऊन स्टेजवर गेली आणि नंतर त्यांनी दोघांनी एकमेकांना रिंग वेअर केली आणि मस्त पोज देऊन रिंग वेअर केल्यानंतर खूप छान वाटत होतं, एकदम एनर्जेटिक वाटत होतं आणि आम्ही खूप मस्ती केली, खूप धमाल केली साखरपुड्यामध्ये. आणि आय होप तुम्हालाही हे व्हिडिओ आवडत असतील, की आम्ही छोटा व्हिडिओ मी शूट केला होता, म्हणजे करायला सांगितलं होता, तर तसंच थोडंफार जे काही शूट झालं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नक्की चॅनलला नक्की व्हिजिट द्या तुम्ही, कारण की मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ना सगळे डिटेल्स व्हिडिओ टाकणार आहे. जे सॉंग्स मी लाँग व्हिडिओमध्ये नाही टाकू शकले, किंवा जो काही आमचा एंगेजमेंट झाल्यानंतर जे काही डान्स झाले ना, हे बघा मी आणि माझ्या जाऊबाईंनी डान्स केला होता, आमचा फॅमिली डान्स होता, कपल्स डान्स होते. सो हे सगळे डान्स बघण्यासाठी तुम्ही नक्कीच मला फॉलो करा आणि येणारा प्रत्येक शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष असणार आहे आणि एंटरटेनमेंट असणार आहे. सो नक्की आम्हाला फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आम्हाला. आणि अशा प्रकारे आमच्या दोघींचा डान्स खूप छान झाला, सगळ्या नातेवाईकांनाही आवडला, की छान झालं बुवा हे सेलिब्रेशन तुमचं, खूपच छान केलं तुम्ही आणि सगळं नियोजनही छान होतं असं म्हणत होते सर्वजण. आणि तुम्हालाही कसं वाटलं ते नक्की आम्हाला सांगा. आमचा डान्स दोघींचा आईंसोबतही होता आणि आईंनाही पहिल्यांदा असं एन्जॉय करायला भेटलं. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आम्हाला. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.